गुड आफ्टरनून फ्रेंड्स. आज दुपारच्या जेवणात आहे मसूरची आमटी. तर झटपट अशी मसूरची आमटी कशी करायची ती बघा. त्यासाठी मी कांदा, टोमॅटो, कोथिंबीर हे सगळं चिरून घेतलं आहे. एक बटाटा घेतला आहे मी सालवाला. मसूरची डाळ मी एक वाटी घेतली आहे. ती फक्त 10 मिनटं आधी मी धुवून घेतली आहे 2-3 पाण्यामध्ये. फोडणी बघूया. फोडणीमध्ये कढीपत्ता आहे, जिरं, मोहरी, हिंग हे घातलं आहे आणि हे चांगलं तडतडलं की आपल्याला त्यात उभा चिरलेला कांदा घालायचा आहे. उभा चिरलेला कांदा चांगला परतून घ्यायचा आहे. 1 ते 1.5 उभा चिरलेला कांदा मी घेतला आहे. फोडणीमध्ये व्यवस्थितपणे परतून घ्यायचा आहे. कांदा परतला गेला की त्यामध्ये आपल्याला घालायचं आहे जिंजर गार्लिक पेस्ट. ॲक्च्युली माझ्याकडे घरी बनवलेली नाही आहे, त्यामुळे मी रेडीमेड होती तीच वापरली आहे. कांदा सोनेरी रंगावर परतला गेला की त्यामध्ये आपल्याला 1 ते 1.5 बटाटे घालायचे आहेत. सालवाले बटाटे घातले की आमटीला चव छान येते. त्यानंतर 1 ते 1.5 उभा चिरलेला टोमॅटो घालून घ्यायचा आहे. हे सगळे साहित्य आपल्याला तेलावर छान परतून घ्यायचे आहेत. मसाल्यांमध्ये वापरते आहे मी लाल तिखट, गरम मसाला, हळद आणि धणे जिरे पावडर. हे तुमच्या आवडीनुसार, चवीनुसार तुम्ही वापरू शकता. सोबतच चवीनुसार मी मीठ घातले, आवश्यकतेनुसार मीठ घातले. व्यवस्थित फोडणी तेलामध्ये चांगली परतून घेतली आहे. फोडणीला चांगलं तेल सुटण्यासाठी मी कढईवर जरा 2 मिनटं झाकण ठेवलं होतं. बघा किती छान तेल सुटलं आहे फोडणीला. त्यानंतर धुतलेली मसूर डाळ मी फोडणीमध्ये मिक्स करते. ही डाळ फक्त मी 10 मिनटं आधी धुवून ठेवली आहे 2-3 पाण्यामध्ये. जास्त भिजत वगैरे घालायची गरज नाही आहे. ही डाळ व्यवस्थितपणे फोडणीमध्ये मिक्सअप करून घ्यायची आहे, व्यवस्थित परतून घ्यायची आहे तेलामध्ये. आणि ही डाळ बनवताना आपल्याला एकदम गरम पाणी वापरायचं आहे. गरम पाणी आपल्याला थोडं जास्तच घ्यायचं आहे, कारण जेव्हा डाळ शिजत येते ना तेव्हा ती एकदम घट्ट होते. मसूरची डाळ शिजायला जास्त वेळ लागत नाही, ती लगेच शिजते. त्यामुळे तुम्ही व्यवस्थितपणे पाणी गरम घ्या आणि जास्त क्वांटिटीमध्ये पाणी घ्या. असंच मी एक फ्लेवरसाठी सांबार मसाला वापरला आहे. कसुरी मेथी टाकली आहे वरून चुरून थोडीशी, आणि हिरवीगार माझ्या आवडीची कोथिंबीर पण घालून घेतली आहे. आणि आता मंद आचेवर या आमटीला चांगला एक कढ येऊ द्या. व्यवस्थितपणे कढ आला की मग एकदम मंद आचेवर झाकण ठेवून व्यवस्थितपणे शिजू दे ही डाळ. बघा किती छान कढ येतो आहे. मसूरची डाळ एकदम लवकर शिजते. 10 मिनटात तुमची डाळ पण रेडी होईल. बटाटा तर लवकर शिजतोच. आणि पाणी मात्र व्यवस्थित घालायचं आहे, कारण डाळ जेव्हा शिजते तेव्हा घट्ट होते. मला डाळ शिजल्यावर जरा घट्ट घट्ट वाटत होती, त्यामुळे मी परत थोडंसं पाणी ॲड केलं. आणि पाणी ॲड केल्यावर मी थोडंसं 1/2 चमचा अजून मीठ पण ॲड केलं होतं. बघा किती छान तेलाचा तवंग आला आहे. आणि डाळ पण मला घट्ट वाटत होती म्हणून मी पाणी ॲड केलं. अशा प्रकारे आपली झटपट मसूरची डाळ न शिजवता रेडी आहे. ही डाळ भाकरीसोबत पण छान लागते आणि गरम गरम भातासोबत, लोणचं आणि पापडसोबत पण छान लागते. तुम्ही घरी एकदा नक्की ट्राय करून बघा आणि सांगा मला कशी झाली. तोपर्यंत आपण एका वेगळ्या रेसिपीसोबत भेटूया. तुम्हाला अजून काय बघायला आवडेल ते पण मला कमेंटमध्ये नक्की सांगा. ओके, बाय.